मनोज जरांगेंसोबत सामाजिक युतीची घोषणा करत वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। शिवसेना युबीटी पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 17 उमेदवारांची यादी जाहीर, आणखी 5 उमेदवारांची घोषणा लवकरच। संजय राऊतांची माहिती। सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम। चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी। काँग्रेसच्या दावेदारीमुळे मवियात रस्सीखेच कायम। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांना उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी, तर ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर। शिवसेना युबीटीने आघाडी धर्म पाळायला हवा। शिवसेना युबीटीच्या उमेदवार यादीवर काँग्रेसची मात्र नाराजी। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर। खैरेंना उमेदवारी जाहीर होताच अमरनाथ दानवेंच्या नाराजीची चर्चा, तर कोणतीच नाराजी नाही, दानवेंची स्पष्टोक्ती। नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिल्यानं विजय करंजकर नाराज। निष्ठेचं फळ काय असतं हे आज कळलं, विजय करंजकरांचं विधान। धाराशिव लोकसभेच्या जागेवरून शिवसेनेत खडाजंगी। धनंजय सावंत यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघात पाय ठेवू देणार नाही। शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांचा इशारा। बच्चू कडूंनी वर्धा लोकसभेत निवडणूक लढवावी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवा। प्रहार कार्यकर्त्यांची बच्चू कडू यांच्याकडे मागणी। कथित मद्य घोटाळ्यातील व्यवहाराबाबत केजरीवाल मोठा खुलासा करणार। अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीचा मोठा दावा। हल्ले होतील परतवून लावा, जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंकडून पुन्हा शक्ती प्रदर्शन। कार्यकर्त्यांना घेऊन वर्षा निवासस्थान गाठणार। छगन भुजबळांचं नाव महायुतीकडून चर्चेत आल्यानं शिवसैनिक अस्वस्थ। ईडीनं महुआ मोहित्रा यांना तिसऱ्यांदा पाठवलं समन्स। परकीय चलन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महुआ मोहित्रांना ईडीने पाठवलं समन्स। जळगाव जामनेर येथील शिवसेना युबीटी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। जिल्हाध्यक्ष समाधान महाजनांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत पक्षप्रवेश। मराठा समाज वंचितला मतदान करणार नाही, तर मराठा आणि वंचितची युती होऊ शकत नाही। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटलांचं वक्तव्य। बीडमधील केजमध्ये पंकजा मुंडेंसमोर घोषणाबाजी। पंकजा मुंडेंना मराठा समाजाकडून विरोध। केज तालुक्यातील औरंगपुरात मोठा गोंधळ। जळगावातील 40 गावांमध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी घातला घेराव। विविध विकास कामांवर पालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप। तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी संबंधित व्यक्तीची नार्को टेस्ट करण्याची मागणी। पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगडेंची जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।